जय गणेश मंडळी मी बबनराव पाटील, वास्तु मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक वास्तुरहस्य या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो। मंडळी, आपला आजचा विषय मोरपंख। घरामध्ये मोरपंख ठेवल्याने किंवा योग्य ठिकाणी लावल्याने आपल्या घरातील वास्तुदोष कसे कमी होतात ते आज आपण पाहणार आहोत। आणि मोरपीस हे बाजारामध्ये काही महाग मिळत नाही, अगदी स्वस्त मिळतं, पण ती स्वस्त छोटीशी वस्तू पण आपल्याला खूप काही सकारात्मक ऊर्जा देते। मंडळी, प्रवेशद्वार जो असतो, आपला दरवाजा असतो, तो जर चुकीच्या ठिकाणी असेल, वास्तुदोष असेल, तर प्रवेशद्वाराचा वास्तुदोष असेल तर मोरपंख दाराच्या आतून व बाहेरून लावावेत। ज्या घरामध्ये वैवाहिक जीवन पती पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होत असेल किंवा गोष्ट अगदी घटस्फोटपर्यंत जाणं असेल तर तिथे नाचणाऱ्या मोराचे चित्र घरात लावावे। राधाकृष्णाची मूर्ती आणावी व त्या राधाकृष्णाच्या मूर्तीवर मोरपंख लावावे व बेडरूममध्ये पश्चिम किंवा पूर्व भिंतीवर एक मोरपीस नक्कीच लावावे। मंडळी, ज्यांना राहूची महादिशा असेल, त्यांच्या पत्रिकेत राहूची महादिशा असेल, त्यांनी आपल्या घराच्या वायव्य कोपऱ्यामध्ये मोरपीस लावावे। प्रभाव नक्कीच कमी होण्यास मदत होईल। स्वयंपाकघर घरातील जर वास्तुदोष असेल तर स्वयंपाकघरातील नैऋत्य कोपऱ्याला लाल धाग्यात सफेद 2 कवड्यासोबत 2 मोरपीस बांधा, त्यामुळे नक्कीच तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल। प्रगतीसाठी घरातील आग्नेय कोपऱ्यात मोरपीस लावल्यास अचानक येणाऱ्या संकटापासून आपल्याला मुक्ती मिळते, प्रगती होते, समृद्धी होते। देवघर फार जिव्हाळ्याचा विषय आहे। आपण करत असलेल्या सेवेचे अगदी त्याचे सफलतेने आपल्याला जर फळ मिळवायचं असेल तर देवघरामध्ये देवाला मोरपीस पंखाने सजवा, त्याला कुंकू करून त्याची पूजा करा। मंडळी, अशा प्रकारे हे मोरपिसाचे अनेक महत्त्वाचे फायदे आहेत। आणि एक महत्त्वाचा मोरपिसाचा तुम्हाला मी एक फायदा सांगतो की ज्यांचे कोणाचे पैसे जर अडकले असेल तर तुमच्या दक्षिण भिंतीवर 3 मोरपिसं उलटी सेलोटेपने लावा। पूजेच्या वेळी एक अगरबत्ती त्याला दाखवा। मंडळी, करून बघा, तुमचे पैसे नक्कीच येतील। अगदी म्हणतात ना की चोर नाही चोराची लंगोटी, ₹1,00,000 त्याच्याकडे बाकी आहेत तर 10,000 मिळाले तरी काय हरकत नाही, पण करून बघा। करून बघायला काही खर्च पडला नाही। असे हे मोरपिसाचे अनेक फायदे आहेत। आणि जे काही तुमची विद्यार्थी मुलं वगैरे असेल तर त्यांच्या डेस्कवर तुम्ही मोरपीस ठेवल्याने नक्कीच तुम्हाला फायदा होतो। तुम्ही कार चालवत असाल तर कारच्या डेस्कवर तुम्ही 2-3 मोरपिसं ठेवा। अशा मोरपिसाचे असंख्य फायदे आहेत। करून पहा, नक्कीच तुम्हाला रिझल्ट मिळेल। तुर्तास आज इथेच थांबतो। धन्यवाद। जय गणेश।